काळभैरवच्या दर्शनासाठी। मांढरदेवी गड हा महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात आहे। मांढरदेवी गडावर भोर मार्गे आणि वाई मार्गे सुद्धा जाता येते। भोर बस स्थानकापासून आपल्याला भरपूर एस टी बसेस मिळतात किंवा शेअरिंग टॅक्सी सुद्धा मिळू शकते। जर तुम्ही भोर मार्गे जाणार असाल तर भोरपासून 20 किलोमीटर अंतर आहे। याशिवाय मांढरदेवी गडावर रेल्वेने सुद्धा येऊ शकता। सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे सातारा जिल्ह्यात आहे। तिथून 80 किलोमीटर अंतरावर हा गड आहे। आता पोहोचलोय मंदिराच्या परिसरात आणि ही पहा माझ्या समोर भव्य कमान आहे। गाडी पार्किंगच्या जागेपासून थेट मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फुलांची आणि पूजेच्या साहित्याची दुकाने लागलेली आहेत। या ठिकाणी पूजेचे ताट, हार, ओटी सर्व मिळते। त्यांची किंमत ही 50 रुपयापासून ते 250-300 रुपयापर्यंत आहे। या पायऱ्या चढून आपल्याला मेन मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जायचं। गडाच्या मुख्य कमानीपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी साधारणतः 250 ते 300 पायऱ्या चढून जावे लागतात। मंदिरात पोहोचण्यासाठी साधारणतः 15 ते 20 मिनिटे लागतात। मंदिराच्या पायऱ्या चढताना आपल्याला सुरुवातीलाच छानसं असं हनुमानाचं मंदिर दिसतं। पायऱ्या चढताना सुरुवातीलाच आपल्याला सर्वात पहिले हनुमान मंदिर लागते। अनेक भाविक देवीला वेगवेगळे नवस बोलतात आणि तो नवस श्रद्धेने पूर्ण करतात। आता पोहोचले आपण आई काळभैरवच्या मुख्य परिसरात। पावसाळ्यात किती भव्य परिसर आहे। मांढरदेवी गडाचा परिसर हा खूप भव्य आणि सुंदर आहे। माझ्या पाठीमागे हे आई काळभैरवचं मुख्य मंदिर आहे। मंदिर अतिशय उंचावर असल्याने सह्याद्रीच्या डोंगर रांगा अतिशय छान दिसतात। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात फोटो काढणे आणि कॅमेरा घेण्यास सक्त मनाई आहे। मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला भरपूर छोटे छोटे मंदिर परिसरात मांगेर बाबा, गोंजीबुवा आणि जाळीतले म्हसोबा असे वेगवेगळे मंदिर आहेत। मंदिरासमोरच इथे ना भाविक आपले मनोकामना पूर्ण करण्यासाठी असे तेल जाळतात। मंदिराच्या समोरच जुनी दगडी दीपमाळ आहे आणि या ठिकाणी दिवे लावण्यासाठी तेल वाहिले जाते। मंदिराच्या परिसरात हे प्राचीन झाड दिसते। असे म्हणतात या झाडाखाली मांडवी ऋषी हे तपश्चर्या करीत असे आणि त्यांच्या नावावरूनच या डोंगराला मांढरगड असे नाव पडले। गडावर मांढरदेव देवस्थान ट्रस्टचे भक्तनिवास उपलब्ध आहेत। याशिवाय खाजगी धर्मशाळा आणि लॉज देखील गडावर उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत ही 1000 रुपयापासून ते 1500 रुपयापर्यंत आहे।